नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित त्यात पाठ 10वा वजाबाकी त्यात स्वाध्याय 10.1 ला आज सुरुवात करूया। त्याच्यातला पहिला प्रश्न, 1000 या संख्येची लगतची मागची संख्या कोणती? लगतची म्हणजे अगोदरची। खूपच सोपा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। कारण का याचा जर 1 मिळवला तर 1000 होतात, मग ही लगतची झाली मागची, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा। आता याची योग्य मांडणी जर तुम्हाला आली विद्यार्थी मित्रांनो तर उत्तर सोडवता येईल। 22,222 मधून 1111 वजा करायचे आहेत। 22,222 वजा, आता या ठिकाणी मांडणी करत असताना शेवटून करा एक करून। आता किती 1 2 3 4 आहेत, 1 2 3 4 या पद्धतीने मांडणी करा म्हणजे तुमची मांडणी चुकणार नाही। दोनातून 1 गेला 1, इथं पण तेच आहे 1, म्हणून सर्व दूर एक एकच उत्तर येणार आणि दोनातून काहीच नाही म्हणून 2 जसा तसा। 21,111 1 नाही, 2 येणार नाही, 3 नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर। तुम्हाला वजाबाकी करता येते विद्यार्थी मित्रांनो, चला येते का नाही येते हे मला कसं कळेल, म्हणून प्रश्न तिसरा जो आहे तो तुम्हाला SW ला पाहूया। तुम्हाला योग्य उत्तर येतं का? योग्य उत्तर सांगा आणि कमेंट मध्ये कळवा की सर याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे कोण कुठून आहे ते पण मला कळेल की व्हिडिओ बघणारे विद्यार्थी कुठून पाहत आहेत ते कमेंट मध्ये ते पण कळवा की सर आम्ही इथे राहतो। चला पुढचा प्रश्न आहे, जर तर हे संख्या दिली, ह्या संख्येतून ही संख्या वजा केली तर उत्तर आलेलं आहे। आता आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। हे बघा, याच्यातून ही संख्या वजा केल्यावर काय उत्तर येणार ते विचारलंय। मग 15,222 वजा मांडणी करताना शेवटून 2 2 2 5 2 2 2 5, दोनातून 2 गेले 0, दोनातून 2 गेले 0, दोनातून 2 गेले 0, पाचातून 5 गेले 0, 1 हा जसा तसा। उत्तर मिळालं 10,000। 10,000 पर्याय क्रमांक 1 मध्ये। किती सोपा प्रश्न होता। पुढचा प्रश्न पाहूया, 5वा। या ठिकाणी दिलेल्या बॉक्स मध्ये अशी कोणती संख्या येईल की त्या दोघांची बेरीज केल्यानंतर इथं उत्तर येणार आहे, असा प्रश्न जर आला विद्यार्थी मित्रांनो। आता हाच प्रश्न येईल पेपरात असं नाही, पण याच्यासारखे जर प्रश्न आले तर एक लक्षात ठेवा, जर उत्तर दिलेलं असेल तर अशा वेळेस दोन संख्यांमधील एक संख्या जर दिली असेल, मग ती बॉक्सच्या जागेवरची असो का ती नंतरची असो, दोघांपैकी कोणती संख्या दिलेली असेल ती उत्तरातून वजा करायची म्हणजे मायनस करायची। आता पहा या ठिकाणी 11,177 वजा, आता ही संख्या आपल्याला वजा करायची। शेवटून 1 5 6 आणि 7 तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेवटून तिकडनं मांडणी करत यायची, एकक दशक शतक हजार या पद्धतीने। 7तून 1 गेले 6, 7तून 5 गेले 2, एकातून 6 वजा होत नाही म्हणून याला वरती घेऊया। इकडनं 1 हातचाला घेतला, इथं उरले 0। 11 मधून 6 गेले 5, पुन्हा इकडे कॅरी केला म्हणजे 10 मधून 7 वजा केले तर 3, 3,526। पर्याय 1 नाही 2 नाही, सॉरी, पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर। 3,526 3,526 पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर। पुढचा प्रश्न 6वा। या उदाहरणातील चौकटीत पुढीलपैकी कोणता अंक असला पाहिजे? जर असे प्रश्न आले विद्यार्थी मित्रांनो तर मी कसं सोडवतोय पहा, व्यवस्थित लक्ष देऊन हा प्रश्न समजून घ्या। इथं दिलेला आहे 8 आणि इथे दिला आहे 1, हे दिलेले खाली उत्तर। आता मी काय करणार आहे, यांची बेरीज करेल आणि हे उत्तर येते का ते शोधेल। पहा 8 आणि 1 9 बरोबर आलंय। आता 9 आणि 3 किती होतात 12, पण या ठिकाणी 2 आहे म्हणजे 1 इकडनं कॅरी केलेला असला पाहिजे म्हणजे हे झाले 12, आलं बरोबर आपलं। आता मला सांगा या ठिकाणी इकडनं जर कॅरी केला
तर या ठिकाणी कोणती संख्या आपल्याला अजून माहीत नाही. 5 मध्ये आता वरच्या कोणत्या संख्यातून 5 वजा केले म्हणजे बेरीज येते 0. मग अशा वेळेस बेरीज इकडनं करत वरती गेलो होतो म्हणून 0 मध्ये 5 मिळवले तर काय होतात 5. आणि इकडनं एक कॅरी केला होता तो रिटर्न घेतला तर किती झाले 6. म्हणजे यावरून तुम्हाला कळलं काय या ठिकाणी उत्तर काय येईल 6. 6 असेल तेव्हाच आपण इकडे एक हातचाला कॅरी देऊ शकतो. इकडे 1 दिला तर इथं उरतील 5. 5तून 5 गेले 0 म्हणजे इथं योग्य उत्तर मिळालं 6. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 7वा. 13,500 15,000पेक्षा कितीने कमी आहे. आता सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो ह्या शब्दांची मांडणी तुम्हाला अंकात व्यवस्थित करता यायला हवी. 13,500 13,500 म्हणजे 13,500 15,000 हजाराला पावा कमी कोणत्या तर 15 म्हणून 14,750 म्हणजे पावभाग कमी. याच्यात जर 250 मिळवले तर 15,000 होतील. आता याच्यात आपल्याला काय सांगितलंय तर कितीने जास्त आहे याच्यापेक्षा म्हणून मोठी संख्या ही त्याच्यातून छोटी संख्या वजा करूया. 13,500 0 मधून 0 गेले 0. 5तून 0 गेला 5. 7तून 5 गेले 2. 4तून 3 गेले 1. 1तून 1 गेला 0. 1,250 पर्याय 1 नाही 1,250 नाही 3 नाही 1,250 पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. 12,500 बरोबर. आता या ठिकाणी काय केलेलं आहे मागच्या प्रश्नात 2 संख्यांचं उत्तर दिलेलं होतं ते शेवटी. आता अगोदर उत्तर दिलेलं आहे आणि कोणत्या संख्यांची ती बेरीज आहे ते आपल्याला शोधायचं आहे. अशा वेळेस पहा 12,500 हे तुम्हाला लिहिता यायला हवा. 1,175 म्हणजे 12,500 सर असेच का. पहा विद्यार्थी मित्रांनो हे आहेत 100 म्हणजे शेकडा. इथं 100 दिलेला आहे आणि 100चे 4 भाग जर केले तर 25चे 4 भाग होतात. त्याच्यापैकी 12,500 100 म्हणजे 3 भाग कमी म्हणून इथं हे घेतले होते 75. एक भाग जर मिळवला तर 12,500 म्हणजे 1200 होतात. मग ह्या ठिकाणी आता काय करायचं आपल्याला मागच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उत्तर आपल्याला दिलेलं आहे. 2 संख्या आहेत मग 2 संख्या दिलेल्या असतील त्यांची बेरीज असेल तर त्याची विरुद्ध क्रिया आपल्याला करायची. बेरीजच्या विरुद्ध क्रिया वजाबाकी मायनस. मग 2 संख्यांपैकी एक संख्या याच्यातून वजा करायची. वजा करूया 75. 5तून 5 गेले 0. 7तून 7 0. हा 1 आणि 1 जसाच तसा. पर्याय 1 मध्ये 1100 नाही. पर्याय 2 मध्ये नाही. पर्याय 3 मध्ये 1100 दिलेले म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. ह्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवता यायला हवे. पुढचा प्रश्न आहे 9वा. 2,500 किती मिळवावे म्हणजे 5,500 होतील. पुन्हा सेम प्रश्न येतोय 2,500. 2,500 म्हणजेच 2,500 आणि 5,500 5,500 5चा वर पावभाग म्हणून 5,250 म्हणजे झाले 5,500. आता 5,500 मिळवायला लावलाय आपण मायनस करूया. कोणती संख्या आलं लक्षात 2,500. 2,500 मिळवण्याच्या जागेवर मायनस करा. 2,500 वजा करूया. 5तून 0 गेले 0. 5तून 0 गेला 5. 2तून 7 वजा होत नाही म्हणून इकडे 1 घेतला. इथं उरले 2. इथं 4. 12तून 5 गेले 7. 4तून 2 गेले 2. 2,750 2,750 पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. मग आता 2,500 मध्ये 2,750 मिळवले
म्हणजे 5,500 आपल्याला मिळतील असं त्यांनी विचारलं होतं. पुढचा प्रश्न आहे 10वा. ह्या संख्येतून ही संख्या वजा करायची. सोपा प्रश्न आहे म्हणून वेळ वाया न घालता हा प्रश्न तुम्हाला HW ला मला कमेंट मध्ये कळवा. पुढचा प्रश्न आहे 11वा. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यांच्यातील फरक किती? फरक विचारला विद्यार्थी मित्रांनो तर काय करायची? वजाबाकी. मग 3 अंकी लहानात लहान संख्या 3 अंकी आणि ती विषम असली पाहिजे. 3 अंकी लहानात लहान संख्या 100 आणि विषम जर असेल तर 101. 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या मग 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 पण ती सम नाही म्हणून या ठिकाणी येणार 98 जी सम आहे. आता यांच्यातील फरक विचारला म्हणजे वजाबाकी करूया. मग यांच्यातला फरक 98 नंतर 99 100 आणि 101 कितीचा फरक मिळाला? 3. म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. किती सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहूया 12वा. एका गावातील मतदारांची संख्या 15,789 आहे. त्यापैकी 8,791 पुरुष मतदार असतील तर स्त्री मतदारांची संख्या किती असेल? हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो. पहा 15,789 वजा या संख्येपेक्षा ही संख्या छोटी म्हणून एकक दशक शतक करून मांडणी करत या. 197 197 आणि 8 वजा याचं उत्तर शोधा आणि मला कळवा. पुढचा प्रश्न आहे 13. एका संख्येत 8 दशहजार मग 8 दशहजार मग या ठिकाणी जर तुम्हाला लिहिताना आता मला लिहिता येईल मांडणी करता येईल तुम्हाला नाही आली तर त्यावेळेस काय करायचं? एकक दशक शतक हजार आणि दशहजार या पद्धतीने मांडणी करून घ्यायची लगेच क्विकली. मग या ठिकाणी 8 दशहजार लिहिले 5,000 लिहिले हजाराच्या घरात 5 4 शतक लिहिले दशक 2 आणि 0 एकक झाली मांडणी. नंतर काय सांगितलंय? या संख्येतून 80,420 ही संख्या वजा केल्यास मग या ठिकाणी ते बघा 02 नंतर काय येतंय 408 वजा करूया. 0 2तून 2 गेले 0 4तून 4 गेले 0 5तून 0 गेले 5 आणि 8तून 8 गेले 0 5,000 पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न आहे 14वा. एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 आहे व दुसऱ्या कंपनीच्या त्याच प्रकारच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 आहे तर त्या दोघांच्या किमतीतील तफावत किती आहे? तफावत म्हणजेच फरक आणि फरक म्हणजेच वजाबाकी. तुम्हाला आता या गोष्टी कळायला हव्यात. मग याच्यात मोठी संख्या काय? 21,550 वजा 19,999 वजा करा HW आणि हा प्रश्न मला कळवा. सर सहज प्रश्न आम्हाला देत आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुमची प्रॅक्टिस महत्वाची आहे. तुम्ही नाही सोडवणार तर कोण सोडवेल? मी रेडीमेड कसे सोडून देईल? काही प्रश्न कठीण आहेत ते मी सोडवेल. सोपे प्रश्न तुमच्यासाठी मांडणी करून दिली सोडवा आणि योग्य उत्तर कळवा. पुढचा प्रश्न आहे 15वा. 7,500तून कोणती संख्या वजा करावी म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या येईल? आता बघा 7,500तून मग 7,500 म्हणजे काय? 7,750 हे झाले 7,500तून कोणती संख्या वजा करावी म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या येईल? मग आता 3 अंकी लहानात लहान संख्या सांगा. व्हेरी गुड 100. 3 अंकी लहानात लहान संख्या त्याच्यातून आपण ती लहान संख्या जी सांगली ती वजा करून टाका. लक्षात ठेवा काय क्रिया केली जाते ते समजून घ्या. इथं आले 0 इथं 5 आणि इथं 6 इथं उरले 7. मग आता 7,650 एक नाही 6,600
नाही. 7650 पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. म्हणजे 7,800 कोणती संख्या वजा करणार, तर ही पर्याय क्रमांक 3 मधली संख्या वजा केली म्हणजे उत्तर काय येईल, 3 अंकी लहान संख्या ती होती ही, ती मी डायरेक्टली वजा केली. ह्या पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचे आहे. पुढचा प्रश्न आहे 16वा. 2019च्या शालांत परीक्षेला एका गावातील 3,449 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1,056 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मग अनुत्तीर्ण म्हणजे काय माहिती आहे, नापास. तर किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे पास झाले. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, एकूण संख्या 3,449, त्यापैकी 1,056 विद्यार्थी काय झाले होते, अनुत्तीर्ण म्हणजे काय झाले होते, नापास झाले होते. नापास झालेले विद्यार्थी वजा करूया. 9तून 6 गेले 3, 4तून 5 जात नाही म्हणून इथं मांडणी केली, इकडे 1 घेतला, इथं उरले 3. 14 मधून 5 गेले 9, 3तून 0 गेले 3, 3तून 1 गेला 2, 2,393. 2,393 पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 17. सुजाताने 7,007 ही संख्या लिहिताना चुकून 70,007 अशी लिहिली तर तिचे उत्तर कितीने चुकले. मग 7,007 7,007 याच्या जागेवर काय लिहिलेलं आहे, 70,007. मग या ठिकाणी ही संख्या इथून मायनस करा म्हणजे कितीने चुकेल ते आपल्याला मिळेल. म्हणून 7,007. 7तून 7 गेले 0, इथं 0, इथं 0. आता 0तून 7 वजा करायचे म्हणून 1 इथं, हा 0 वरती, इथं उरले 6. 10 मधून 7 गेले 3 आणि इथं 6. 63,000 पर्याय क्रमांक 1 नाही, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. आता ह्या टॉपिकचा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर गोल आणि त्रिकोणाच्या जागी पुढीलपैकी कोणते अंक येतील. आता आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे म्हणून पहा, मागच्या प्रश्नात मी सांगितलं होतं त्याच पद्धतीने तर सोडवायचंय. काय करणार, खाली जे उत्तर दिलेलं आहे यांची आणि यांची बेरीज करा, वरती उत्तर येते का ते बघा. 7 आणि 2 9 बरोबर. आता 3 मध्ये किती मिळवले तर 8 होतील, तर 3 मध्ये जर 5 मिळवले तर 8 होतात. म्हणजे गोलच्या जागेवर आपल्याला काय मिळाले, 5. पुढे शोधूया 9. आता 9 मध्ये किती मिळवले तर 3, तर 3 होत नाही सर, मग ते 13 असतात. मग 9 मध्ये किती मिळवले तर 13 होतील, सांगा लवकर. 9 मध्ये जर 4 मिळवले म्हणजे त्रिकोणाच्या जागेवर काय मिळाले, 4. 9 मध्ये 4 मिळवले तर 13 होतात. इकडे एक कॅरी घेतला. मग आता उत्तर आपल्याला मिळालंय, गोलच्या जागेवर 5 आणि त्रिकोणाच्या जागेवर 4. या ठिकाणी गोलच्या जागेवर 4 म्हणून पर्याय क्रमांक 1 नाही, त्रिकोणाच्या जागेवर 6 म्हणून 2 नाही, गोलच्या जागेवर 5 बरोबर, त्रिकोणाच्या जागेवर 4 बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.